ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वराच्या कृपेने चालत असलेला हा नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये काल आपण ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील पहिल्या ओवीचा आपण अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। आज आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरीतील दुसरी ओवी देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी। आज आपण सेवेसाठी ज्ञानोबरायाच्या दुसऱ्या ओवीपासून आपण प्रारंभ केला। या ओवीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सर्वप्रथम गणेशाला वंदना करताना दिसतात। कारण कोणतंही मांगलिक कार्य करायचं असेल तर सर्वप्रथम गणेशाचं पूजन केलं जातं। कुठलाही धार्मिक विधी असेल तर सर्वप्रथम गणेशाचं पूजन करूनच त्या विधीला प्रारंभ होत असतो। धार्मिक ग्रंथ असो धार्मिक विधी असो तर याचं कारण आहे। अशा कथा सांगितल्या जातात की ज्यावेळेस देवतांना मान सन्मानाचा वाटप चालू असताना मग पहिलं जे पूजन आहे, पहिला जो मान आहे, पहिला जो सन्मान आहे तो कोणाला दिला पाहिजे याविषयी चढाओढ लागली। कारण जसं मृत्यू लोकामध्ये या लोकामध्ये प्रत्येकाला मान सन्मानाची अपेक्षा असते, प्रत्येकाला पदाची अपेक्षा असते, प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी पद मिळालं पाहिजेत, काहीतरी पदवी मिळाली पाहिजेत आणि तो पदवीसाठी पदासाठी वाटेल ते प्रयत्न करतो। कोणी आमदार होण्यासाठी, कोणी नगरसेवक होण्यासाठी, कधी मंत्री होण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो, धडपडत असतो। देवता लोकांमध्येही सुद्धा तसंच की प्रत्येकाला असं वाटायचं की आपला सन्मान झाला पाहिजे, आपल्याला मान मिळाला पाहिजे, आपल्याला सर्वप्रथम मान मिळाला पाहिजे, सगळ्या देवतांना असं वाटायचं। परंतु मग त्यावेळेस असं म्हणतात की ब्रह्माजीने ठरवलं आता तर एकदम कोणालाच असं परीक्षा न घेता मान देणं योग्य नाही असं ब्रह्माजीला वाटलं। आणि ब्रह्माजीने सांगितलं की या जी काही सृष्टी आहे, या पृथ्वी आहे, या पृथ्वीला जो पहिली प्रदक्षिणा घालेल आणि प्रदक्षिणा घालून जो पहिला येईल त्याला हा पहिला मान दिला जाईल। तर अशी कथा सांगतात। आणि गणेशजी तर विचार केलं तर गणेशजी हे बुद्धीचे देवता आहे, ते सकाळना मती देणारे आहे। आणि असे जे गणेशजी आहे सगळे देवदेवता जे आहे ते देवदेवता त्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी सगळे धावू लागले। परंतु गणेशजीनं म्हणतात की राम शब्द लिहिला आणि राम शब्द लिहून त्या राम शब्दाच्या भोवती प्रदक्षिणा घातली। आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर ते शास्त्रामध्ये तसं वचन होतं, कारण राम शब्दामध्ये संपूर्ण ब्रह्मांड साठवलेलं आहे। आणि म्हणून संपूर्ण ब्रह्मांडाला जी प्रदक्षिणा आहे, संपूर्ण पृथ्वीला ब्रह्मांडाला जी प्रदक्षिणा आहे ती केवळ राम शब्दाला प्रदक्षिणा घातल्यानंतर होते असं गणेशजीला माहीत होतं। आणि गणेशजीनं ते शास्त्रामध्ये असलेला पुरावा त्यांना सांगितला। अशी एक कथा आहे। कोणी असं म्हणतं की गणेशजी जे आहे ते गणेशजीने आपल्या आईवडिलाला म्हणजे शिव पार्वतीला दोघांना प्रदक्षिणा घातली आणि आई वडिलाला घातलेली प्रदक्षिणाच ही सगळ्या ब्रह्मांडाला घातलेली प्रदक्षिणासारखं आहे असं वेगवेगळे मतांतर आहे। परंतु काही असलं
तरीही सर्वप्रथम जो मान आहे तो गणेशालाच दिला आहे. आणि विशेष म्हणजे गणेश जे आहे हे गणेशजी बुद्धीचे देवता आहे. कारण जी काही बुद्धी आहे, मती आहे, ही मती, कारण गणेशजीनं म्हणतात जे काही व्यास महर्षी यांनी जे काही पुराण लिहिले, जे काही तत्त्वज्ञान लिहिलं ते संपूर्ण गणेशजीनं रेखाटलेलं होतं. आणि गणेशजीनं केवळ लिहिलंच नाही तर त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि नंतर लिहिलं. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे गणेशजी हे विद्वान आहे आणि म्हणून त्यांना बुद्धीचं देवतासुद्धा म्हणलं जातं. आणि गणेशजी मंगलामध्ये किंवा मंगलाचरण करताना सर्वप्रथम गणेशजीला तो मान दिला जातो. आता या ठिकाणी देवा तुची गणेश सकळार्थमती प्रकाश, की या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी देवा तुची गणेश, कारण गणेशाचे वेगवेगळे रूप असू शकतात. गणेश केवळ एका रूपामध्ये आपण मर्यादित ठेवू शकत नाही. गणेशाचे वेगळे रूप आहे. ज्यावेळेस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव असतो त्यावेळेस गणेशजीचे वेगळ्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात, वेगळ्या प्रकारचे रूपं आपल्याला पाहायला भेटतात. कोणी नारळाचे गणपती बनवतं, कोणी धातूचं गणपती बनवते, कोणी सोन्याचा बनवतो, कोणी चांदीचा बनवतो, कोणी कागदापासून बनवतो, वेगळ्या प्रकारचा, कोणी लोखंडापासून बनवतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीचे आपण दर्शन घेत असतो. सांगायचं तात्पर्य गणपतीचं स्वरूप जर विचार केला तर एक नाही. तर म्हणून माऊली म्हणतात देवा तुची गणेश, की देव या शब्दाला माऊलीने आत्मरूप किंवा आत्मस्वरूप म्हटलं आहे. कारण आत्मस्वरूप परमेश्वरा तूच काय आहे तर गणेश आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं आहे की हे विचारसागरला मंगलाचरण सांगत असताना तुम्हाला सांगितलं की हे सगळे माझ्यावर भासणारे ह्या सगळे लाटाप्रमाण आहे. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूप असं बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आणि माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती हे सगळे जे काही आहे ते माझ्यावर भासलेले तरंग आहे. म्हणजे गणेश सुद्धा जर कोण असेल तर ते आत्मस्वरूप आहे किंवा ब्रह्म आहे किंवा आत्माच आहे. त्याच्या व्यतिरिक्त गणेश काही वेगळे नाही. म्हणून आत्मरूप परमेश्वरालाच महाराजांनी सांगितलं देवा तूच गणेश आहे, गणेश काही वेगळा नाही. बरं का, गणेश महाराज, गणेश काही वेगळा नाही. गणेश म्हणजेच आत्मस्वरूप, गणेश म्हणजेच परमेश्वर, गणेश म्हणजेच ब्रह्मा. आणि म्हणून माऊली म्हणतात देवा तूची गणेश, तूच गणेश आहे. आणि सकळार्थ मती प्रकाश, सगळ्यांना मती देणारा म्हणजे बुद्धी देणारा, सगळ्यांना बुद्धीचा देवता गणेश असं म्हटलं जातं. कारण जी काही बुद्धी आहे, जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट होत नाही. एका ठिकाणी म्हणतं बुद्धी निश्चय आत्मज्ञान. जर आत्मज्ञान जरी प्राप्त करायचं असेल तर सर्वप्रथम बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. जोपर्यंत बुद्धी निश्चयात्मक होत नाही आणि निश्चयात्मक बुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून बुद्धीचा देवता गणेश आहे. आणि ही जी काही बुद्धी आहे ही बुद्धीच तुम्हाला काय कुठे परमेश्वराकडे घेऊन जाते. बुद्धीचा ज्यावेळेस निश्चय होतो आणि बुद्धी ज्यावेळेस ठरवते त्यावेळेसच ती गोष्ट होत असते. आणि म्हणून बुद्धीच तुम्हाला काय करते, एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला त्याकडे प्रवृत्त करत असते, तुम्हाला तिकडे घेऊन जात असते. म्हणून बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे आणि बुद्धीच्या भरोशावरच हे सगळं जग चालत असतं. सगळे लोक विचार करतात कशाच्या भरोशावर, चांगलं काय वाईट काय हे सगळं बुद्धीने ठरवतात. आणि म्हणून सकळार्थ मती प्रकाश, सगळ्यांना मती देणारा आणि सगळ्यांना मती देणारा तूच आहे. संपूर्ण जगाला ज्ञान देणारा, ज्ञानाचा प्रकाश तू आहे, ज्ञानाचं स्फुरण तू आहे. कारण ज्ञानदाता तू आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही, आपण तर सगळे अज्ञानामध्ये पिसत पडलेलो आहोत. कित्येक जन्मापासून आपण जन्म मरणाचा फेरा आपण भोगत आहोत, फेरा आपण करत आहे.
आणि म्हणतात की पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. पुन्हा जन्माचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, असा आपला क्रम चालू आहे. आणि सांगतात की किती वेळा जन्म यावी नित्य व्हावे फजित. अरे किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळेस असं फजित व्हायचं. कारण जन्माला आल्यानंतर जन्माचा एक त्रास, आईच्या गर्भात असताना एक त्रास, आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर लहानपणी जो होणारा एक त्रास, त्यानंतर वृद्ध अवस्थेमध्ये आजारपणामध्ये होणारा त्रास, या सगळ्या त्रासापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी आत्मज्ञान गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. आणि आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला बुद्धीचा निश्चय करावा लागेल. आणि बुद्धीचा निश्चय केव्हा होईल, ज्यावेळेस आपल्या ठिकाणी ज्ञान होईल. ज्ञान केव्हा होईल, ज्यावेळेस बुद्धी निश्चयात्मक होईल. आणि निश्चयात्मक बुद्धी झाल्यानंतर मग काय होईल की आपल्या ठिकाणी ज्ञानाचा उगम पावेल, ज्ञान उदय पावेल. आणि ज्ञान उदय पावल्यानंतर मग मात्र आपण निश्चित काय या प्रपंचातून मुक्त होऊ. पुढे माऊली म्हणतात म्हणे निवृत्तीदास. आता या ठिकाणी ज्ञानोबारायाने जो काही शब्द वापरला आहे तो निवृत्तीदास म्हणून. कारण ज्ञानोबारायाचे जे गुरु आहे ते निवृत्तीनाथ आहेत आणि निवृत्तीनाथाला आपले गुरु मानलेलं आहे. आणि परंतु ज्ञानोबराय जे आहे ते ज्ञानोबराय आपल्या गुरुविषयी एवढे विनम्र आहे, एवढे विनम्र आहे. पुढे समोर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं गुरुच्या ठिकाणी केलेले वक्तव्य ज्ञानेश्वरीमध्ये दिसणारच आहे. परंतु या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात म्हणे निवृत्तीदास, स्वतःला आपल्या गुरुचा दास म्हणून घेत आहे. कारण जोपर्यंत दास्यत्व येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण गुरुची सेवा करू शकत नाही. सगळ्यांना असं वाटतं की मी मालक व्हावं, परंतु दास व्हावं असं कोणालाही वाटत नाही. परंतु संत तर म्हणतात की मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. अरे मला संताचं जरी दास होण्याचं भाग्य लाभलं नसेल, परंतु संताच्या दासाचं जरी मला दास होता आलं तर हे माझं परमभाग्य असेल. काय हे माझं परमभाग्यच. म्हणून गुरुच्या ठिकाणी गुरुच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तुम्ही दासासारखं वागलं पाहिजे. काय एका महाराजाने कीर्तनामध्ये असं उदाहरण सांगितलं होतं, ते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे एक शिष्य आहे, तो शिष्य आपल्या गुरुजीकडे आला. गुरुजीकडे आला म्हणजे नवीन नवीन शिष्य होता आणि शिष्य होता. त्यावेळेस गुरुजीला आल्यानंतर गुरुजीला म्हणाला, गुरुजी मला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, मला हे ज्ञान घ्यायचं आहे आणि त्याची काय जी नियमावली असेल ती मला सांगा. त्यावेळेस गुरुजी म्हणाले, बाबा तुला काय करायचं? म्हणे मला ज्ञान घ्यायचं. म्हणे मला शिष्य व्हायचं तुमचा. काय व्हायचं? काय व्हायचं? शिष्य व्हायचं. आणि शिष्य तुमचा व्हायचा असं म्हटल्यानंतर बरं का वाघ महाराज, शिष्य व्हायचा म्हटल्यानंतर की मग गुरुजी म्हणाले काय हरकत नाही. अरे माझं ज्ञानदान करण्याचं काम आहे, मी ज्ञानदान करत असतो. अनेक माझे शिष्य आहेत, त्यापैकी तू एक शिष्य हो. म्हणे ठीक आहे. मग म्हणे शिष्य होण्यासाठी काही नियमावली आहे, ती नियमावलीचं तुला पालन करावं लागेल. म्हणजे सांगा गुरुजी तुमची काय शिष्य व्हायची नियमावली असेल तर मी काय करेल, पालन करेल. मग सांगा गुरुजी जी शिष्याची नियमावली असेल ती माझ्याकडून पालन करता येईल ती मी करेल. म्हणजे काही हरकत नाही. तुला शिष्य जर व्हायचं असेल तर गुरुची सेवा करावी. या गुरुचरण सेवा होय पात्र तया दैवा. की गुरुचरणाच्या सेवेने काय होतं की भगवंताला तो प्राप्त होतो. गुरुचरणाच्या सेवेने आत्मज्ञान प्राप्त होतं. गुरुसेवेने आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि जोपर्यंत गुरुसेवा घडत नाही तोपर्यंत जीवनामध्ये काही मिळतसुद्धा नाही. ज्यावेळेस तुम्ही गुरुची सेवा करसाल आणि गुरुची सेवा केल्यानंतर मग गुरुच तुम्हाला एक दिवस आपल्या ठिकाणी आणून तुम्हाला ठेवतील, परंतु तोपर्यंत गुरुची सेवा करणं गरजेचे आहे. असं म्हणतात की हृदय एक झाले, हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडते केले आपणा ऐसे अर्जुना. अरे सद्गुरू काय करत असतात तर आपल्या शिष्याला आपल्यासारखं करत असतात. काय करतात? आपल्यासारखं बनवत असतात. म्हणजे आपल्यासारखं बनवण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. परंतु एकदम करतात का? एकदम करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही पात्र होत नाही, जोपर्यंत तुमच्याकडे अधिकार येत नाही, आणि अधिकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरु आपलं करत नाही किंवा आपलं स्वरूप देत नाही किंवा आपल्याला आपल्या गादीवर आपल्या पदावर किंवा आपल्यापर्यंत पोहोचून देत नाही.
म्हणून सांगायचं तात्पर्य, शिष्याला सांगितलं बाबा काही नियमावली असेल ते सांगा. म्हणे गुरुने सांगितलं बाबा नियमावली अशी आहे शिष्यासाठी, म्हणे सकाळी 4 वाजता उठावं लागेल. काय करावं लागेल? आहे का नाही? तुम्ही उठता की नाही सकाळी? किती वाजता? 5 वाजता उठता. आणि घरी किती वाजता उठता? 8 वाजता उठता, आहे ना. घरी काय, घरी उठवणारं कोण नसतं, पण गुरुकुलामध्ये आपल्या आश्रमामध्ये तुम्ही किती वाजता उठता? सकाळी 5 वाजता. गुरुजींनी सांगितलं बाबा तुला 4 वाजता उठावं लागेल. अहो ज्यावेळेस आम्ही आश्रमामध्ये आलो, आश्रमामध्ये आल्यानंतर पूजनीय स्वामीजी 4 वाजता घंटी वाजायची. त्यावेळेस काय वाजायची? स्वामीजी वाजवत नव्हते, पण घंटी वाजवण्याचा नियम होता. पुजारी जी होती ती पुजारी 4 वाजता राईट घंटी वाजवायची. 4 वाजताच्या 1 मिनिट इकडं नाही, 1 मिनिट तिकडं नाही. 4 वाजता घंटी वाजली की सगळ्या आश्रमातल्या लोकांना उठायचं. आणि जोपर्यंत आम्ही सुरुवातीला आलो, सुरुवातीला आमची झोपायची जागा बाहेरच. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, बाहेरच झोपायचं. आणि खाली पोते टाकायचे आणि अंगावर सुद्धा पोते घ्यायचे. हे जीवन होतं. तर सांगायचं तात्पर्य, खालीही पोते आणि वरही पोते अंगावर, कितीही थंडी असू द्या कडाक्याची, पण गुरुच्या दरवाजासमोर झोपायचं. हे काय शिष्याची नियमावली. मग त्यांनी सांगितलं बाबा, म्हणजे सांगा म्हणे महाराज. म्हणजे अरे गुरु, सकाळी शिष्याला काय उठावं लागेल? किती वाजता? 4 वाजता उठावं लागेल. 4 वाजता उठावं लागेल. म्हणजे उठलो. म्हणजे उठल्यानंतर काय करावं लागेल? गुरुजी उठायच्या आत काय करायचं? गुरुजीसाठी अरे सकाळी पहिलं उठल्यानंतर थंड्या पाण्यानं आंघोळ करायची. कशी? थंड्या पाण्यानं. अरे आतापर्यंत पोरं थंड्याच पाण्यानं आंघोळ करते, परंतु आता भगवंताची कृपा झाली, सोलर आलं, गरम पाणी भेटायला लागलं. परंतु आजसुद्धा आपले हरिहर चैतन्यजी महाराज काय करतात? कितीही थंडी असू द्या काय करतात? थंड्या पाण्यानंच आंघोळ करतात, आहे का नाही. किती थंडी असू द्या थंड्या पाण्यानंच काय करतात? स्नान करतात. तर सांगायचं तात्पर्य, सांगितलं बाबा थंड्या पाण्याने सकाळी उठल्यानंतर स्नान करावं लागेल, आहे की नाही. स्नान केल्यानंतर मग सगळं विधी वगैरे स्नान झाल्यानंतर मग काय करायचं? गुरुसाठी गरम पाणी करायचं. काय करायचं? गुरुसाठी गरम पाणी करायचं. आणि गुरु उठायच्या आत गुरुच्या पूजेची तयारी करून ठेवायची. फुलं वगैरे तोडून सगळे भांडे गिंडे घासून काय करायचं? मुंडे महाराज सगळं रेडी करून ठेवायचं. बाळू महाराज यायच्या आत, बरं का. तर सगळं रेडी करून ठेवायचं. सांगायचं तात्पर्य, सगळं रेडी करून ठेवायचं. मग गुरुजी उठतील आणि गुरुजी उठल्यानंतर गुरुजीला काय करायचं? स्नान घालायचं. काय करायचं? स्नान घालायचं. कपडे द्यायचे. आणि कपडे दिल्यानंतर मग गुरुजी पूजा करतील. काय करतील? पूजा करतील. गुरुजीची पूजा झाल्यानंतर मग आपण काय करायचं? तर गावामध्ये मधुकरी, जो काही यज्ञ आग पूजा वगैरे झाल्यानंतर मग गावामध्ये जायचं, मधुकरी मागून आणायची. काय आणायची? आपल्या आश्रमामध्ये सुद्धा तीच पद्धत होती पूर्वी, की गावामध्ये जायचं, लहान लहान मुलं असायचे तुमच्यासारखे, आणि ते सगळे गावामध्ये जाऊन काय करायचे? मधुकरी मागून आणायचे. आणि मधुकरी मागून आणायचे. शेलसूर असेल, दोडप असेल, पळसखेड असेल, या गावामधून लोकही तितक्या प्रेमाने द्यायचे. आजसुद्धा आळंदीमध्ये जर विद्यार्थी राहतात ते सुद्धा मधुकरी मागून, मी सुद्धा 6 महिने आळंदीला होतो, तिथे रोज मधुकरी मागून आम्ही खाल्लं. तर सांगायचं तात्पर्य, मधुकरी मागण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये कमीपणा नाही, उलट ते भिक्षा इतक्या प्रेमानं ते लोक तुम्हाला देतात की हे सगळे ज्ञानोबारायाचे सेवक म्हणून ती भिक्षा तुम्हाला प्रदान करतात. आणि एवढंच नाही तर ती जेवायच्या अगोदर ती मधुकरीची भाकर आणि भाजी वेगळी काढून ठेवतात. तर सांगायचं तात्पर्य, पहिलं पळसखेड, धोडप असेल, शेलसूर असेल, या गावामधून मधुकरी मागून आणायची. आता सगळ्या सुविधा झाल्या. तर गुरु शिष्याला सांगितलं गावामध्ये जायचं आणि काय करायचं? मधुकरी मागून आणायची. मधुकरी मागून आणल्यानंतर मग मधुकरी मागून आणल्यानंतर जी मधुकरी आहे ती मधुकरी गुरुजी समोर ठेवायची. गुरुजीला जीव घालायचं. आणि गुरुजीला जीव घातल्यानंतर जे उरल ते शिष्यानं खायचं. जे उरल ते शिष्यानं खायचं. आणि त्यानंतर आश्रमामध्ये जी सेवा असेल, हे असेल, ती सेवा करायची, आहे का नाही. अहो आम्ही सुद्धा आश्रमामध्ये नवीन आलो त्यावेळेस 2006ची गोष्ट असेल. नवीन होतो आम्ही. नेमकंच काय, तुमच्या वयाची असेल समजा जास्तीत 17-18 वर्ष, 17 वर्षाची, आहे का नाही. अजून मी शिबी फुटली नव्हती आम्हाला. एवढ्या वयात, कवड्या वयात आम्ही इथं आलो होतो, आहे का नाही. तर 17 वर्षाचे असेल तर त्या वयामध्ये आम्ही आलो. आणि आल्यानंतर मग आश्रमामध्ये आम्हाला स्वामीजीला सांगितलं आश्रमामध्ये राहायचं आहे. तर स्वामीजीने दुर्लक्ष केलं की असे कित्येक येतात कित्येक जातात.
म्हटलं राहायचं आहे, काही हरकत नाही, राहायचं तर राहा, आहे की नाही. राहा. त्यावेळेस काही म्हणजे सेवा करावं लागेल. काय म्हटले? सेवा करावं लागेल. म्हटलं काही हरकत नाही, सेवा जी असेल ती आपण करू, आहे की नाही. सेवा करावी लागेल. मग त्यावेळेस काय व्हायचं की सेवा कोणती होती? शेतामध्ये जायचं, पावसाळ्यामध्ये शेतामध्ये, आणि शेतामध्ये त्यावेळेस हराळी असायची. काय असायची? आता राऊंड अप निघालं, पण पहिली राऊंड अप नव्हतं. ती हराळी असायची. ती हराळी काय करायची? ती हराळी इकडून तिकडं नेंदत गेलं की 8 दिवसात पुन्हा जशी तशी व्हायची, आहे का नाही. सकाळी उठल्यानंतर सकाळी 4 वाजता उठायचं. 4 वाजता उठल्यानंतर सकाळचा आश्रमातला सगळं नित्यनियम आटपायचा. नित्यनियम आटपल्यानंतर स्वामीजी 7 वाजता पाठ घ्यायचे. 7 वाजून पाठ सुरू झाला की मग लघुसिद्धांत कौमुदी असेल, विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, हे 3 पाठ झाल्यानंतर मग पुन्हा काय करायचं? ते पाठ संपल्यानंतर 8:30 9ला पाठ झाल्यानंतर 9:30ला जेवण. काय? 9:30ला जेवण झालं की 10 10:30ला शेतामध्ये जायचं खुरपी घेऊन. काय करून? खुरपी घेऊन. अहो आमच्यासोबत एक महाराज होते. काय? आता त्यांचं नाव ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचारी दीक्षा त्यांची झाली. गणेश चैतन्य महाराज. गणेश चैतन्य महाराज आश्रमामध्ये आले, आणि आश्रमामध्ये आल्यानंतर जसं पाऊल ठेवलं त्याच पद्धतीनं म्हणे मला इथे राहायचं. काय म्हणे? इथं राहायचं. आता आमच्या आश्रमामध्ये एक सेवक होते, अशोक हेले नावाचे. ते म्हणे इथं राहायचं असेल तर इथली नियमावली पालन करावं लागेल. काय म्हणे? आणि त्यावेळेस असं असायचं, गायीची सेवा करायची, हे करायची. आणि आम्ही नवीन माणूस आला की तो शोधायचोच. नवीन आला की त्याच्या गळ्यात ती सेवा लावून द्यायची, आहे काय. गायीची सेवा, शेण काढणं असेल, हे असेल, दूध काढणं असेल. आता गणेश चैतन्य, पूर्वीचं नाव त्यांचं गजानन महाराज, जसे आश्रमामध्ये आल्यानंतर म्हटलं आपल्याला बकरा सापडला. कशाले? बकरा सापडला म्हणलं आपल्याला. आता आपल्या गायीची सेवा जी आपल्याकडे आहे ती दुसऱ्याकडे आपण देऊ शकतो, नाही का. मग दिली गजानन महाराजाकडे गायीची सेवा, आहे का नाही. गणेश चैतन्यजी महाराज आता त्यांच्याकडे दिली गायीची सेवा. मग त्या गायी चारायला न्यायच्या, चारून आणायच्या. संध्याकाळी दूध काढायचं. काही दिवस शरद महाराजांनी काही केली, काही दिवस मी केली, मग काही दिवस गणेश चैतन्यजी महाराजांनी केली. पण सेवा करावी लागली. तर तुम्हाला सांगत होतो की मग पाठ झाल्यानंतर 10 10:30 वाजता ते आमच्यासोबत ज्या काही 2-3 बाया होत्या सेवा करणाऱ्या, त्या अक्का वगैरे, आणि त्यासोबत आणि मी असेल, त्यानंतर आमचे कोथाळ्याचे रामेश्वर महाराज जे आता राजेंद्र चैतन्य जे आहे ते असेल, पुन्हा शरद महाराज, त्याच्यानंतर आम्ही 3-4 जण, सुनील महाराज, असे 3-4 जण आम्ही काय करायचो? निंदायला जायचो. आणि निंदून आल्यानंतर स्वामीजी सांगायचे आता 1:30 वाजता पुन्हा पाठ आहे. किती वाजता? 10:30 वाजता. 1:30 वाजता पुन्हा पाठाला यायचं. मग 1:30 वाजता पाठाला आलं की पुन्हा 3 वाजेपर्यंत पाठ. 3 वाजता पाठ झाला की पुन्हा स्नान संध्या करा, पुन्हा हरिपाठ, हे ते, आणि पुन्हा संध्याकाळी हरिपाठ, आरती झाली की जेवण झालं की मग झोपा. मग अभ्यास करायला कवा करावं? दिवसभर तर थकूनच जायचं. मग वाचलं तर वाचलं, नाहीतर मग झोपले. पुन्हा सकाळी 4 वाजता उठा. असा क्रम अनेक दिवस चालला. किती दिवस? अनेक दिवस असा क्रम चालला. आणि त्यावेळेस जर असा विचार केला असता, बरं का वाघ महाराज, त्यावेळेस असा जर विचार केला असता की नाही बाबा हे काय सेवा आहे, घरी तेच आणि बाहेरही तेच, गुरुच्या आश्रमात तेच, हे घरीसुद्धा तेच आणि इथंसुद्धा तेच, त्यावेळेस सोडून दिलं असतं तर मग आज आपण इथपर्यंत आलो असतो का? आहे की नाही. मग त्यावेळेस सोडून दिलं असतं आपण कुठंतरी दुसरीकडेच असतो, आहे की नाही. अहो आपल्या नशिबात जे असतं ते तर मिळत असतं, परंतु ती निष्ठा, ती निश्चय किंवा ती सेवा करण्याची वृत्ती, आता त्यावेळेस जेवढ्यांनी काही सेवा केली तेवढे सगळे आज प्रत्येक आश्रमाचा एक मठाधिपती झालेले आहे. अहो गणेश चैतन्यजी महाराजांनी गायीची सेवा केली. आज तुकाराम महाराजचं मंदिर बांधलं. एक चांगलं स्वतःसाठी, एक चांगलं गावकऱ्यांनी, भक्त लोकांनी एक चांगलं स्वामीजीसाठी स्वतःसाठी एक चांगलं काय बांधून दिलं? मकान बांधून दिलं. जमीन झाली, त्यानंतर आश्रम झाला, सगळं झालं. पण हे कशाचं फळ? सेवा करायचं फळ. कशाचं फळ मिळालं? सेवा करायचं फळ मिळालं. म्हणून सेवेशिवाय काही प्राप्त होत नाही. तसं त्या शिष्याला विचारलं, म्हणे का हो, म्हणे काय करायचं? म्हणे अशा पद्धतीने नियमावली आहे. मग संध्याकाळी पुन्हा काय करायचं
की पुन्हा गुरुजीचा नित्यनियम असेल तो नित्यनियमाचं सगळं तयारी करून द्यायचा, आपला स्वतःचा आश्रमाचा नित्यनियम असेल तो नित्यनियम करायचा, आणि नित्यनियम झाल्यानंतर पुन्हा मधुकरीला जायचं, मधुकरी आणायची, गुरुजी समोर ठेवायची, गुरुजीला जेव घालायचं, गुरुजीचं जेवण झालं की ताट भांडे सगळे धुवून काढायचे, आणि धुवून काढून पुन्हा जे काही भांडे गिंडे धुतल्यानंतर पुन्हा गुरुजीचे अंथरूण टाकून द्यायचं, आणि अंथरूण टाकल्यानंतर गुरुजीची सेवा करायची. काय करायची? गुरुजीची सेवा करायची. आणि गुरुजी झोपल्यानंतर खात्री करून घ्यायची की आता गुरुजी झोपले, नंतर काय करायचं? आपण झोपायचं, आणि गुरुजी उठायच्या आत पुन्हा उठायचे. हे झाले शिष्याची नियमावली, ही झाली दासाची नियमावली. मग म्हणे हे झाले शिष्याचे नियम. म्हणे मग दुसरे म्हणे गुरुचा नियम सांगा. अरे म्हणे गुरुचे नियम याच्या उलट आहे का नाही. मुंडे महाराज सकाळी शिष्य उठल्यानंतर शिष्याला सांगायचं, बाबा भांडे कुंडे घालून पूजेची तयारी करून ठेव, सगळं तयार करून ठेव. गुरुजी येतील, पूजा करतील. काय करतील? हां. त्यानंतर गुरुजी जेवायला बसल्यानंतर गुरुजीला ताट आणून द्यायचं, वाढून द्यायचं, सगळं करायचं. काय करायचं? जेव घालायचं. जेव घातल्यानंतर गुरुजीचं जेवण झालं की गुरुजीचं ताट धुवून काढायचं. काय करायचं? ताट धुवून काढायचं. ताट धुवून काढल्यानंतर मग पुन्हा अरे जे जे काही शिष्याची गुरुची केलेली सेवा आहे, जसं शिष्याची नियमावली आहे तसं गुरुजीची नियमावली. गुरुजीचं ताट गीट धुतल्यानंतर मग पुन्हा गुरुजीचं जे काही काम असेल ते ऐकायचं, आश्रमाचं काम असेल ते ऐकायचं, आणि आश्रमाचं काम झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी मधुकरी मागून आणायची, पुन्हा गुरुजीला जेव घालायचं. जेव घातल्यानंतर पुन्हा मग सगळं गुरुजीचं आथरून पांघरून टाकून द्यायचं. ही झाली गुरुजीची नियमावली. मग त्यावेळेस शिष्य म्हणाला, महाराज नवीनच शिष्य होता तो, म्हणे महाराज अहो हे शिष्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा मग मला तुम्ही असं करा, छोटा मोठा एखादा गुरुच करून टाका. काय करा? छोटा मोठा एखादा. अरे शिष्याच्या भानगडीत मला कशाला टाकता? एखादा छोटा मोठा मला गुरुच करून टाका. परंतु मला सांगा, शिष्यच झाला नाही तर तो गुरु होऊ शकतो का? शिष्य जो झाला नाही तो गुरु होऊ शकत नाही. पहिलं काय व्हावं लागलं? शिष्य व्हावं लागलं, नंतर गुरु. एखादा म्हणाला की मला डायरेक्ट सासू व्हायचं, सून व्हायचंच नाही. होईल का असं? वाघ महाराज एखादा म्हणाला की मला डायरेक्ट काय व्हायचं? सासू, सून व्हायचं. अरे बाबा पहिलं व्हावं लागेल सून. सून झाल्यानंतर प्रसव पीडा सहन करावं लागल. मुलगा झाल्यानंतर तो मुलगा सांभाळावा लागल, मुलगा मोठा करावा लागल. मुलगा लग्नाला आल्यानंतर मग त्याचं लग्न करावं लागल, आणि लग्न झाल्यानंतर मग आलेली जी काही त्याची बायको आहे ती तुला काय म्हणाल? तुम्हाला काय म्हणाल? सासू म्हणाल. त्याशिवाय सासू म्हणाल का? नाही. म्हणे मला सून व्हायचंच नाही, डायरेक्ट काय व्हायचं? सासू व्हायचं. तर सांगायचं तात्पर्य दास होणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत दास्यत्व आपल्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबरायाने जो काही शब्द वापरला आहे तो दास शब्द वापरला आहे. काय शब्द वापरला आहे? दास शब्द वापरला आहे. म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. की आता ज्ञानोबराया सांगतात की बाबा की आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कोणत्या बोलण्याकडे? मी जे सांगतोय ते ऐका. काय? मी जे सांगतो आहे ते ऐका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कारण ऐकल्याशिवाय नुसतं जर तुम्ही श्रवण करायला बसलेले आहे परंतु तुमचं जर चित्त या ठिकाणी नसेल तर काही अर्थ आहे का? तुम्ही बसले प्रवचन ऐकायला, चित्त कुठे आहे? बुलढाण्याला. आपले मित्र शंभू महाराज काय करत असतील, नाही का नाही? आपले हे पोरं काय करत असतील, आपले मित्र काय करत असतील, आपल्याला केव्हा निघायचं? चित्त प्रवचनामध्ये आहे का? चित्त जर बुलढाण्याला असेल तर त्या प्रवचनामध्ये मन लागेल का? नाही. आणि मनच लागलं नाही तर मग ते ज्ञान होईल का? अरे ज्ञानच झालं नाही तर मग मोक्ष मिळेल का? मोक्ष मिळू शकणार नाही. अहो ज्ञानोबरायाने पुढे सांगितले, तरी अवधान ऐकले दिजे. काय? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझी उघड ऐका. अरे अवधान द्या म्हणजे मी जे सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐका. आणि जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल तर तुम्ही सुखाला पात्र व्हाल, आणि जर नाही लक्षपूर्वक ऐकलं तर मग तुम्हाला ते सुख जे ब्रह्मसुख आहे, आत्मसुख आहे ते तुम्हाला मिळणार आहे का? ते तुम्हाला कदापि मिळू शकत नाही. म्हणून अवधारी जोजी, माझ्या बोलण्याकडे काय करा? लक्ष द्या. मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या, आणि लक्ष देऊन ते ऐका.
अशा पद्धतीनं माऊलीला सांगायचं आहे. म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. अशा पद्धतीने ही ज्ञानोबरायची जी काही दुसरी ओवी आहे ती दुसरी ओवीचा जो काही भावार्थ आहे तो आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही झालेली जी काही सेवा आहे ती ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. आणि आजची जी काही तिसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा आहे, चिंतन सेवा आहे, इथेच थांबू. हे पुष्प इथेच अर्पण करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.